बंगळुराहून राजे पुण्याला आले. साऱ्या मावळात ती बातमी पसरली. जो तो शिवाजीराजांना भेटायला येत होता. पाटील, कुलकर्णी, देसाई, देशपांडे, देशमुख सारे येऊन भेटून जात होते. राजे तेच होते, थोडे मोठे झालेले. बदल पडला होता फक्त फडात. पूर्वी नुसते कारकून दिसत, आता फडाला भारदस्तपणा आला होता. आदब आली होती, कारण दप्तरी आता पेशवे, डबीर, अमात्य होते. 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर पुण्याला आल्यामुळे या कालखंडात घडलेल्या गोष्टी दादोजींनी नेरेकरांच्याकडून समजावून घेतल्या. दप्तर तपासणीत ते मग्न झाले होते. बाहेरच्या कारभाराबरोबर शिवाजीराजांना दादोजी फडातही सक्तीने गुंतवत होते. पत्रव्यवहार, कारभार पाहायला लावित होते. राजे स्नान व देवाला नमस्कार करून जिजाबाई वाट पाहत होत्या. माँसाहेबांच्या पाया पडून ते पाटावर बसले आणि दुधाचा पेला त्यांनी ओठी लावला. दूध पिऊन होताच जिजाबाई म्हणाल्या, राजे आता उठा, नाहीतर दप्तरी उशीर केल्याबद्दल दादोजी दोष देतील. तोच नोकर आला, त्याने वर्दी दिली. मुधोजीराव निंबाळकर आले आहेत. शिवाजीराजे गडबडीने उठले, बाहेर जाऊ लागले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, मुधोजीराव आपले सासरे, उघड्या डोक्यानं सामोरे जाऊ नका. महाली जाऊन पागोटे घालून शिवाजीराजे बाहेर गेले. या राजे, काय म्हणतं बंगळूर? मुधोजीरावांनी विचारले. राजे हसले. जिजाबाई दाराशी येताच मुधोजीराव उठले, मुजरा केला. जिजाऊंनी विचारले, मामासाहेब आपण आलात, आमची सून नाही आणलीत? आणली तर, नाही तर राजे रागवतील ना. मुधोजीराव म्हणाले, राणीसाहेब तो पहा मेना आलाच. वाड्याच्या दारासमोर मेना थांबताच दासी धावल्या. दादोजी पगडी उपरणे सावरून पायऱ्या उतरले. पायांवर पाणी घेऊन सईबाई वाड्यात आल्या. नेसलेल्या लुगड्याने सारा डौल बदलला होता. वय लहान असूनही त्या डौलात येत होत्या. साऱ्यांवरून नजर फिरत होती. झडणाऱ्या मुजऱ्यांचा त्या स्वीकार करीत होत्या. दादोजींनी केलेल्या मुजऱ्याचा स्वीकार त्याच हास्यवदनाने त्यांनी केला. वाड्याच्या प्रथम सदरेत त्या आल्या. दाराशी उभ्या असलेल्या जिजाऊंच्या त्या पाया पडल्या. तेथे दादोजी होते. तेथे जाऊन त्यांनी त्रिवार नमस्कार केला आणि त्या परत जिजाबाईंच्याकडे आल्या. जिजाबाई तिचा गालगुच्चा घेत म्हणाल्या, भारीच पोक्त झालीस हो, आणि नवऱ्याच्या कोणी पाया पडायचं? आणलेला भाव कुठच्या कुठे गेला. सईबाई खुदकन हसल्या आणि जिजाबाईंना बिलागल्या. जिजाऊ तिला कुरवाळीत म्हणाल्या, आता कशी शहाणी झालीस, पण भारी ऐट धरू नको. राजांनी बंगळूरला दुसरी बायको केली. करू द्या, तुझ्यापेक्षा छान आहे, गोरी गोमटी आहे. असू दे, माझ्याबरोबर खेळायला येईल ती. सारे हसले. मुधोजीरावांना जिजाबाई म्हणाल्या, खरंच मोठी राणी शोभणार ही. 2 दिवसांनी मुधोजीराव सईबाईंना सोडून निघून गेले. सईबाई वाड्यात रमली. सईबाईंच्या भोवती पुण्यातल्या मुली गोळा होत होत्या. सईबाईंचा खेळ वाड्यात रंगत होता. दुपार टळली होती. सईबाई माँसाहेबांच्याकडे आल्या. माँसाहेबांनी वर पाहत असत्या म्हणाल्या, मामीसाहेब, थोबाड फोडून देईन पुन्हा मामीसाहेब म्हटलंस तर. सईबाई हसल्या. त्या म्हणाल्या, माँसाहेब. हसू लपवी जिजाबाई म्हणाल्या, काय पाहिजे आता? सई, अगं लवकर मोठी हो. तू आणि तुझ्या पोरी सारं घर डोक्यावर घेता. सासरी हे वागणं बरं नव्हे. सईबाई हिरमुसल्या होऊन वळाल्या. जिजाबाई ओरडल्या, ये मागे फिर. सईबाई वळाल्या. माँसाहेबांनी विचारलं, का आली होतीस? आज शुक्रवार, जोगेश्वरीला जाऊन येऊ का म्हणून? मग जा ना, पण त्यांना सांग जा. सईबाई धावत गेल्या. दादोजी काहीतरी लिहित होते. सईबाईंना पाहताच दादोजींनी विचारले, राणीसाहेब काय हुकूम? अशा आम्ही बोलणार नाही. सईबाई म्हणाल्या, खरंच तुम्ही राणीसाहेब, आता त्या माँसाहेब आणि तुम्ही राणीसाहेब. पंत, आम्ही देवाला जाऊ? जरूर, मी मेण्याची व्यवस्था करतो. संध्याकाळी सईबाई दासी मैत्रिणींसह जोगेश्वरीला गेल्या. नवरात्र जवळ आले. घट बसले. वाड्याच्या चौकात दररोज बकरे पडत होते. नवरात्रीचे दिवस केवढे धामधुमीचे. राजांना सर्व देवदेवतांना जाऊन यावे लागे. दररोज सकाळी स्नान झाल्यावर राजे सजविलेल्या घोड्यावर स्वार होऊन गणपती, जोगेश्वरी, महादेव ही सारी मंदिरे फिरून येत. वाड्यात एकच गडबड उडालेली. नवरात्र जवळ आले की सारी शस्त्रे धुवून, पुसून, उजळून चकचकीत केली जात. मीठ आणि चिंचेचे बोळे घेऊन तलवारी, जंबिये, विटे साफ केले जात. घटस्थापनेच्या दिवशी खास सदरेवर सारी शस्त्रे पूजेला ओळीने लावलेली असत. एका ठिकाणी गोळा झालेली ती नानाविध शस्त्रे पाहण्यात राजांना मौज वाटे. त्यात नाना तऱ्हेच्या तलवारी, फिरंग, पट्टे, विटा, भाले, ढाली, जंबिये, बिछवे, कट्यारी असत. त्याच्या जोडीला जमदाड, सांग, खांडा यांसारखी अनेक हत्यारे सदरेवर यायची. त्यांचे देखणे पण त्यांचा बोज राजे समजावून घेत. वाड्याच्या देव्हाऱ्यात सुवर्ण समय अखंड तेवत असत. त्यांच्या सौम्य प्रकाशात अष्टभुजेची मूर्ती उजळून निघत असे. देवीच्या समोर उजव्या बाजूला घटस्थापना केलेली असे. दररोज एक खाऊचा पानाची माळ वर बांधलेली जात असे. उलटणाऱ्या दिवसांबरोबर घटाच्या कडेने कोंब उगवायला लागत. नवरात्र संपेपर्यंत ते चांगलेच वर येत. नवरात्रात दररोज रात्री वाड्याच्या चौकामध्ये गोंधळ उभा राही. उदे गांबे उदेच्या नावाने
वातावरण भरून जाई. दाटीवाटीने सारे गोंधळ ऐकायला जमत. गळ्यात कवड्याची माळ घातलेले, तेल माखून घातलेले भ्युते आपले फेटे सावरीत हाती संबळ घेऊन उभे राहत. सुरुवातीला पोत खेळाविला जाई. राजांना पोत भारी आवडत. पोत नाचवायला सारे उतरले की पोताच्या हेलकाव्यांबरोबर जी फरफर घुमे ती ऐकण्यात राजे रंगून जात. खंडेनवमीला सकाळी वाजत गाजत घोडा दाराशी येई. दाराच्या उंबऱ्यात बकऱ्याचा बळी पडे आणि रक्त ओलांडून घोडा डौलाने वाड्यात प्रवेश करी. 9 दिवस पूजत राहिलेले आपली छोटी तलवार राजे मस्तकाला लावून बाहेर काढीत. संध्याकाळी चांगले कपडे काढून राजे जिजाबाईंच्याकडे गेले. राजाच्या गालाला तीट लावीत जिजाबाई म्हणाले, राजे आता फार दिवस हे सीमोल्लंघन चालायचं नाही. मग काय करायचं? या दिवशी पराक्रमाला बाहेर पडायचं, शत्रूचा बिमोड करायचा, घर यशानं भरवायचं, पाठीवर लक्ष्मी घेऊन यायचं. आम्ही तसंच करू. राजे सोने लुटायला बाहेर पडले. वाड्यासमोर राजांचा दागिन्यांनी सजवलेला घोडा उभा होता. राजांनी घोड्यावर मान टाकली. राजांच्या बरोबर दादोजीही जात होते. मागे पुढे घोडेस्वार चालले होते. सोन्याच्या माळावर येऊन घोडी थांबली. उपाध्याय आधीच हजर झाले होते. शमी वृक्षाची राजांनी पूजा केली. आपल्या तलवारीने सोने पाडले आणि वाजत गाजत ते घरी आले. वाड्याच्या दरवाजात सईबाईंनी ओवाळले. राजे वाड्यात प्रवेश करते झाले. राजे देवघरात गेले. उंबरठ्याजवळ जिजाबाईंनी राजांना उभे केले. राजांची पाठ उंबरठ्याकडे होती. उंबऱ्यावर शेला झाकला होता. जिजाबाई म्हणाल्या, राजे आता मागे न पाहता उंबऱ्यावर तलवार चालवा. राजांनी तलवार उपसली. मागे न पाहता उंबऱ्यावर ओढली. राजांनी विचारले, झालं? हो. राजे वळाले. जिजाबाईंनी शेला उचलला. उंबऱ्यावर तांदूळ पसरले होते. त्यातील सुवर्णाची अंगठी जिजाबाईंनी उचलली आणि राजांच्या मस्तकी लावली. राजांनी विचारले, मासाहेब ही अंगठी का ठेवली? राजे, ही अंगठी नाही, ही लक्ष्मी आहे. तुम्ही सोनं लुटून आलात ना, तुमच्या मागून लक्ष्मी येते. पण तिला पाहायचं नसतं. तिला मागे न पाहता घरात घ्यायचं असतं. घरात आली की तिचा पाय तोडायचा. पाय तोडायचा? राजे उद्गारले. हो. एकदा की ती लंगडी केली की घराबाहेर कशी जाईल? राजे हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजा आता तुम्ही लहान नाही. नेहमी लक्षात ठेवा, लक्ष्मी मागे धावून लक्ष्मी कधी प्रसन्न होत नसते. ती कर्तृत्ववान माणसाच्या पाठीमागून आपोआप येत असते. लक्ष्मी नेहमी पाठीशी ठेवावी आणि संकटे सामोरे बघावीत, हे विसरू नका. दादोजी वाट पाहत असतील, सदरेत जा. राजांनी जिजाबाईंना वंदन केलं आणि राजे सदरेत गेले. सदर खास शृंगारली होती. बैठकीच्या उजव्या बाजूला वस्त्राच्छादित तबके ठेवली होती. राजे बसताच प्रथम ब्राह्मण मंडळी आली. राजांनी उभे राहून त्यांचे सोने घेतले. दादोजी राजांच्या हातात नाणे देत होते. राजे ते वाटीत होते. फडातले दप्तरदार आले. पाटील वतनदार आले. त्यानंतर पागेचे अधिकारी नोकर आले. घरचे नोकर झाले. राजांनी उठून दादोजींच्या पायी मस्तक ठेवले. दादोजींनी राजांना कवटाळले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, दादोजींना मोहरा नाही दिल्या? दादोजी राजांना जवळ घेत म्हणाले, मासाहेब, ही मोहोर माझीच आहे. यापुरतं भाग्य नाही. राजे दादोजींच्या बरोबर मावळ फिरत होते. वाड्यात दप्तर पाहत होते. पायरीवर आलेले न्याय जिजाबाईंनी गोतमुखाने सोडवलेले पाहत होते. वाड्यात कीर्तनकार येत होते. भजनी लोक येत होते. भजन कीर्तनात राजांचा जीव रमून जाई. एखाद्या शाहिराचा पोवाडा ऐकत असता अंगात विरसरी संचरे. खरा कंटाळा येई तो दादोजींच्या बरोबर मावळ फिरण्याचा. जहागिरीवर थोर माणसाच्या बरोबर फिरण्यात त्यांचे मन थकत असे. सकाळी दादोजींनी राजांना सांगितले, राजे, आज नाणे मावळात जायला हवे. परत केव्हा येणार? जिजाऊंनी विचारले. 5-6 दिवस तरी मोडतील. पुष्कळ हिशोब राहिला आहे. राजे नाराजीने दादोजींच्याकडे पाहत होते. दादोजींच्या ते लक्षात आले. ते म्हणाले, पहा राजे, जहागीर तुमची. मोठ्या राजांच्याकडून हौसेने ती घेतलीत. आधीच तंटाबे खेड्यांनी भरलेली. मालकाशिवाय रेटणार कशी? तुम्हाला कंटाळा येत असेल तर तसं सांगा. मी महाराज साहेबांना कळवून टाकतो. ती मात्रा बरोबर लागू पडत असे. शिवाजीराजे आपोआप घोड्यावर स्वार होत. मावळात फिरत असता राजांचे लक्ष मुलखात उठलेल्या आकाशाला टेकलेल्या गडांच्याकडे जायचे. ते पंतांना विचारायचे, पंत, हे गड कुणाचे? आदिलशाहीचे. जहागीर आमची आणि गड त्यांचे कसे? राजे, जहागीर म्हणजे मालकी नव्हे, फक्त वसुलीचा हक्क तुम्हाला, पण सत्ता आदिलशाहीचीच. मावळात शिवाजीराजांचा खूप दरारा होता. त्यांच्या नावाला फार मान होता. दादोजींच्या बरोबर आलेले शहाजीपुत्र पाहता साऱ्यांच्या माना झुकत होते. देशमुख प्रेमाने वळत होते. प्रजेला राजा पाहायला मिळत होता. त्याच्या सुखदुःखांना वाचा फुटत होती. समोपचाराबरोबर प्रसंगी दंडनीतीचा देखील दादोजी वापर करतात हे राजे पाहत होते. गुंडगिरी, अरेरावी करणाऱ्या बांधल देशमुखांना जबर शिक्षा केल्याने मुलखाचा वाढलेला आदर राजांच्या धानी येत होता. वाड्याच्या पुढच्या चौकसदरेवर राजे एकटेच बसले होते. मागे मासाहेब उभ्या होत्या. त्या केव्हा आल्या हे शिवबांना कळाले नाही. जिजाबाईंनी विचारले, राजे, एवढे टक लावून काय पाहता? नजर न काढता राजे म्हणाले, मासाहेब, मुंग्या किडा पकडून नेतायत ते पाहतो आहे.
मग त्यात काय एवढं पाहायचं? केवढा मोठा किडा आहे, मगापासून पाहतो आहे. किडा जिवंत आहे, सुटण्यासाठी धडपडतो आहे, पण छोट्या मुंग्यांपुढे काही चालत नाही. चारी बाजूंनी जेर केलंय त्याला. जिजाबाईंचे उत्तर आले नाही. राजांनी मागे पाहिले. जिजाबाई आत गेल्या होत्या. राजांची नजर दरवाजाकडे गेली. एक इसम येत होता. सावळा, उंचापुरा चेहरा आणि छाती होती. डोळ्यात हसू होतं. काढणी बांधली व श्वासाबरोबर तुडेल अशी छाती होती. गुडघ्यापर्यंत धोतर होते. अंगात भरड्या वस्त्राची बंडी होती. बंडीचा डावा खांदा फाटून तिच्या चिंध्या झाल्या होत्या. खांदा जखमी होता. रक्ताचे ओघळ पंजापर्यंत येऊन हातावर वळले होते. पण वेदनेचा लवलेशही चेहऱ्यावर नव्हता. हातातली जाडजूड भरीव काठी पेलीत तो आत आला. त्याने चौकात नजर टाकली. शिवाजीला पाहताच मुजरा करून तो म्हणाला, राम राम. शिवाजीराजांचा हाच वाडा नवं? होय का? काम होतं. वरती ये, राजांनी फरमाविले. शांतपणे राजे म्हणाले, वरती ये. बिचकत तो इसम वर आला. बैस. पण बैस म्हणतो ना. राजांची नजर पाहताच तो बसला. शिवाजीराजे उठले. त्यांनी काही न बोलता त्याचा हात पाहिला आणि ओरडले, कोण आहे तिकडे? चारी वाटेने हुजुरे धावले. प्रथम आलेल्याला राजे म्हणाले, देवडीवरचे कुठे गेले? जा, वैद्यांना ताबडतोब बोलून आण. नोकर गेला. राजांनी विचारले, नाव काय तुझं? भीमा लवार हाय मी. चूक सुधारित भीमा म्हणाला, सरकार. एव्हाना दादोजीही उठून बाहेर आले. राजांनी भीमाला विचारले, का आला होतास? सांगू का? मी ह्या मुलकाचं नवं. आम्ही तिकडचं साताऱ्याचं. दुष्काळ पडला तेव्हा मुलूक सोडून मोगलाईत गेलतो. वाटाने येत होतो, रान होतं आणि आलं की अंगावर. कोण? राजांनी विचारले. लांडगं व. चुकलो सरकार. मग? 3 होते. आडराड एकटा माणूस मी. हातात नुसती काठी. करणार काय? घेतलं देवाचं नाव आणि मोहरा आलेल्याला हाणली काठी. ते धूड मागं कॉल मारलं. उरलेलं मागं ठिसकत सरकलं. पण जनावर भारी. तसंच उठलं आणि घेतली उडी. डाव्या राट्यानं रेटी पोतर बावळा पाडला भडव्यानं. डोसकस फिरलं. मुस्काट बघून एकच काठी हाणली. उठलंच नाही. आणि दुसरं लांडगे मोहरक्या पडल्यावर कशाला राहत्यात? राजे कौतुकाने ऐकत होते. त्यांना गंमत वाटत होती. पण तू इकडे कसा? राजांनी विचारले. आयला ते राहिलंच की. तिथनं वाट सुधारली. वाटेने येत होतो. 2 माणसं भेटली. तू मवानीच. त्यांनी बी विचारलं, बावळ्याला काय झालंय म्हणून. म्या सांगितलं तर ते म्हणाले, अरे लांडग्याचं शेपटी का नाही आणलीस? म्या म्हणलं, कशाला? तर ते म्हणाले, अरे येड्या, लांडगा मारला आणि शेपटी दावली तर तो शिवाजीचा बामण बक्षीस देतो. साऱ्यांची नजर दादोजींकडे गेली. दादोजी हसत होते. भीमा सांगत होता, पर मुलकाचा म्या. मला काय ठावं? तसंच माघारी गेलो आणि शेपटी आणली. ही घ्या. म्हणत कमरेला खोवलेली झुपकेदार शेपटी त्यानं समोर टाकली. लांडग्याचा उपद्रव थांबवण्यासाठी दादोजींनी ही बक्षिसाची प्रथा ठेवली होती. हे साऱ्या मावळात प्रसिद्ध होतं. वैद्य आले. त्यांनी भीमाच्या जखमेला औषध लावलं. औषध लावित असता त्यांनी विचारले, शिवाजीराजा म्हणतात ते तुम्हीच? हो का? काय नाही, लय बोलावं ऐकलं होता. मला वाटलं कोणीतरी जाणता माणूस असेल. सारा वाडा हसला. दादोजींनी सांगितले, कुलकर्णी, याला दप्तरी घेऊन जा आणि याचं बक्षीस द्या. थांबा, राजे म्हणाले. राजे उठून आत गेले. तेव्हा ते बाहेर आले. तेव्हा त्यांच्या हातात एक तलवार होती. भीमाला ती देत म्हणाले, भीमा, नशीब तुझं म्हणून काठीवर भागलं. ही तलवार जवळ राहू दे. भीमानं तलवार हाती घेतली. पण बघत तो म्हणाला, रामपुरी दिसते. तुला यातलं कळतं? राजांनी विचारले. म्हणजे धंदाच नवं माझा. हेच करीत आलो. आता कुठं जाणार? पोट भरल तिकडं. इथं राहतोस? राहीन की. काम सांगा. तुला लोहार शाळा देतो, करशील? भीमाने राजांचे पाय धरले. लई उपकार होतील सरकार. सोनोपंत. राजे सोनोपंतांच्याकडे वळून म्हणाले, याला लोहार शाळेत काढून द्या. सोनोपंतांनी दादोजींकडे पाहिले. दादोजी म्हणाले, सोनोपंत, राजाज्ञा झाली. वाट कसली पाहता? आज्ञा म्हणत सोनोपंत भीमाला घेऊन गेले. सारे पांगले. राजे एकटे असता. दादोजी म्हणाले, राजे एवढ्या तडकाफडकी माणसे नेमायची नसतात. तो परका माणूस कोण कुठला काय सांगता येत नाही. पण संधी मिळाली तर कळणारच ना. हात बळकट आहे, कष्टाळू आहेत, छाती निधडी आहे. पोलादाची जात सहज ओळखता येते. बस, आणखीन काय पाहिजे? संधी दिली तर मगदूर आपोआप कळेल. दादोजी कौतुकाने ऐकत होते. सायंकाळी जिजाऊंच्या दर्शनाला गेले असता दादोजी जिजाऊंना म्हणाले, मासाहेब, राजांची नजर तयार होत आहे. भीमाची पारख किती चटकन केली. मलाही कौतुक वाटतं. माणसं बरोबर हेरतो. हेही राजलक्षणच. पाहून येतो तेवढं शिकून येत नाही म्हणतात, ते काही खोटं नाही. हे ऐकून जिजाबाईंना आनंद वाटला. दादोजींच्याकडून अशी उघड स्तुती फार क्वचित ऐकायला मिळत असे. दादोजी म्हणाले, मासाहेब, सोलापूरहून एक शाहीर आला आहे. आज्ञा असेल तर वाड्यात कवन करावं असं म्हणतो. जरूर. राजांना पोवाड्याची फार हौस आहे. रात्री आम्ही पोवाडा ऐकू.
रात्री पलित्यांच्या उजेडात वाड्याचा प्रथम चौक उजळला होता. चौकात दाटीवाटीने माणसे बसली होती. सदरेत खास बैठक अंथरली होती. शाहीर वाड्याच्या धुमीजवळ आपले कडे तापवीत बसला होता. साथीदार तुणतुणे डब टाळ जुळवीत होते. खाशास वाऱ्यांनी बैठक सजली. मुजरे झडले. बैठकीचे उजव्या बाजूला दादोजी, अमात्य, डबी ही मंडळी बसली होती. बैठकीवरच्या डाव्या हाताला दादोजींची मंडळी, ब्राह्मण स्त्रिया, त्यांच्या पलीकडे मराठा स्त्रिया बसल्या होत्या. शाहीर चौकात आला. त्याने व त्याच्या साथीदारांनी मुजरा केला. डफावर थाप पडली. तुणतुण्याने लय धरली. टाळ खणखणू लागले आणि होती ती बारीक कुजबुजही थांबली. मुजरा करून शाहिराने नमनाला तोंड घातले.